असं बघून असं वाटतंय की काही लोकांना इंटरेस्ट नाही आहे आपल्या समाजाबद्दल. तर माझी एक स्वतःची एक इच्छा आहे की आपला असं ग्राउंड असं भरलेला पाहिजे, असा की आपला समाज बांधव आपल्याला दिसेल की आपली जी प्रगती आहे कुठपर्यंत पोहोचली आहे, काय आहे. आता आमच्यासारखे यंग मुलं जर येत नसेल तर पुढं चालून काय होणार यांची आम्हाला काहीतरी एक अशी खंत होती आहे. इथे जमलेले माझे समाज बांधव, इथं जमलेले माझ्या जे कार्यकर्ते आहे सगळे यांना मी स्वागत करतो आणि मला बोलण्याचे 2 शब्द संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. संजयजी टिंबरे साहेब, आपण साहेबांना संपर्क. तर आपल्या आजचे जे कार्यकारिणी बैठक आहे राष्ट्रीय चर्मकार संघाची व संवाद मेळावा, या ठिकाणी आपण सगळेजण इथे एकत्र जमलेलो आहे. तर समाज एकत्र येणं ही सध्या काळाची गरज आहे. कारण की कसं आहे, आता ताई बोलल्या, पुरे बोलले की ज्या काही आपल्या योजना आहेत, ज्या काही आपला लाभ आहे तो आपल्याला भेटत नाही. तर का भेटत नाही, तर आपला समाज विखुरलेला आहे. काय आपला समाज आता कुठं कार्यक्रम असला काय असला तर लोक एकत्र येत नाही. आले तरी आता बघा, राष्ट्रीय कार्यकारिणीची आपली जिल्ह्याची बैठक आहे तरी आपली जवळपास 20 लोक पण नाही. तर ही शोकांतिका आहे. कार्यक्रम ठेवला या समाजासाठी आपल्या खूप आनंदाची गोष्ट आहे. कारण की जे आतापर्यंत आपल्या समाजासाठी जे चर्मकार समाज असेल ते वंचित योजनेपासून भरपूर असं महिलांच्या अडचणी असतात, ज्या पुरुषांच्या अडचणी असतात, त्यांना म्हणजे जे असं त्यांच्या योजनेपर्यंत त्यांना पोहोचू शकत नाही त्यांच्यापर्यंत. परंतु आपल्या या राष्ट्रीय चर्मकार संघातर्फे म्हणजे असं यांच्या साहेबांकडनं भरपूरच मदत होणार आहे आता हे तर दिसून आलं. कारण की साहेब प्रत्यक्षात आपल्या जिल्ह्याला व्हिजिट करण्यासाठी 4 ते 5 वर्षापासून ओळखतो की त्यांची तळमळ समाजासाठी. मी कार्याध्यक्ष पदासाठी माणूस शोधत आहे, पण ते माणसं असं म्हणतात की आमचं काही कामच नाही केलं असं म्हणतात. आता माने साहेबांनी मला सांगितले असे माणसं पाहिजे मला. लोक काय म्हणतात, स्वार्थ बघतात, बायको लेकरं बाळं बस, बाकी काही नाही. समाजाचं काही नाही करायचं, समाज हितासाठी काही घेणं देणं नाही लोकांना, बस पद आणि हे पाहिजे, माझं काम स्वतःचं. आमचे चर्मकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बाबूरावजी माने साहेब आणि मराठवाड्याचे नेतृत्व करणारे परशुरामजी इंगोले साहेब, आमच्या ताई पोळी साहेब, चौधरी साहेब, सर्वच मंत्री सगळे आलेले. आपले असं झालं आहे की पुढेने लावले 100 फोन, मी लावले 100 फोन आणि खर्च आम्ही कोणता काही प्रकारची चर्चा नाही, कोणत्या प्रकारची चौकशी नाही. तर हे असे प्रश्न आंबेडकरजी आपण हातात घेतले पाहिजे. अर्थात तुम्ही आंबेडकरांकडे संपर्क साधला नाही आणि त्यामुळे तुम्हाला माहिती आहे का, बिडबाई नावाचं संभाजीनगरच्या आसपास एक गाव आहे, वस्ती आहे. तिथे एका 33 वर्षाच्या महिलेवर बलात्कार झाला आणि आरोपी जवळजवळ 2 महिने फिरत होते बाहेरच. हे ज्या वेळेला आंबेडकरांच्या जवळ ही तक्रार आली त्यावेळेला त्यांनी ताबडतोब SP ला निवेदन दिलं आणि निवेदन दिल्यानंतर शिष्टमंडळाद्वारे भेट घेतली, चर्चा केली आणि त्याच्यानंतर 1 आठवड्याच्या आत ते सगळे आरोपी जेलमध्ये पाठवले. आजही ते जेलमध्ये आहेत, त्यांना जामीन सुद्धा झालेला आहे. बलात्काराचं प्रकरण होतं. पण प्रत्येक गोष्ट अशी आपल्या कानावर येईल त्याच्यातला भाग नाही. त्या गोष्टीचा आपण वेध सुद्धा घ्यायला पाहिजे. खून केला तर ते आरोपी आजही त्यांना आतमध्ये पकडले आहेत आता. परंतु एवढं सगळं करूनही आपल्या समाजाचा असा रेटा निर्माण झाला पाहिजे. आता अक्षय साहेब बोलले ते बरोबर आहे, रेटा निर्माण झाला पाहिजे. तो रेटा होत नाही. मगाशी एका कार्यकर्त्याने या ठिकाणी सांगितलं, आपला समाज आपल्या स्वतःच्या विश्वात दंग आहे. त्याला इतरांचं दुःख, आपल्या जाती बांधवांचं दुःख, आपल्या समाजातल्या लोकांचं दुःख याच्याशी त्याला काही घेणं देणं नाही. ज्यावेळेला त्याच्यावर येतं त्यावेळेला तो तोंड वाकडे करतो, नैराश्यात जातो आणि ते सगळं सहन करत असतो. पण तोही अन्यायाच्या विरोधात भांडत नाही. आणि म्हणून माझी आपल्या सर्वांना विनंती आहे, एकदम संघटन होणार नाही याची कल्पना आहे मला, पण आता 2-3 वर्ष झाली आपण जालन्यामध्ये कामाला सुरुवात केलेली आहे. या 3 वर्षामध्ये निदान हा
100 माणसं बसायचा हॉल पण जर आपण भरत नसू तर अजूनही आपल्याला चळवळ कळले असं मला काही वाटत नाही. आमच्या एका कलावंताने आता थोडक्यात सांगितलं की आपण एकमेकाच्या दुःखात लक्षच घालायला तयार नाही. कधी बदलणार आहोत आपण? अरे आपल्या समाजातल्या एका महिलेला त्या बुलढाण्यामध्ये काय अवस्था केली तिथल्या लोकांनी, काय अवस्था केली बघितलं ना. तिला नग्न केलं जायचं, तिची धिंड काढली. आणखी काय वाटतील ते प्रकार इथे महिला बसल्यात, मी फार बोलत नाही, परंतु हे केवळ आपण संघटित नसल्यामुळे घडतंय, लक्षात घ्या. आणि म्हणून आंबेडकरजी तुम्ही चांगलं काम करताय, पण तरीही रचनाबद्ध काम असायला पाहिजे, रचनात्मक काम असायला पाहिजे. इथे या तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये 8 तालुके आहेत. या 8 तालुक्यातला तालुका अध्यक्ष, या 8 तालुक्यामधले पंचायत समितीचे अध्यक्ष, जेडपीचा अध्यक्ष, गावागावातले आपले पदाधिकारी हे सगळे आले पाहिजेत ना. आपण काय करतो, आपण समाजाच्या कामापेक्षा राजकीय कामाकडे आपलं फार ध्यान असतं. राजकीय कामाला आपण अधिक महत्त्व देतो. जर तुमचा समाजच तुमच्या मागे नसेल तर ते राजकारणी तुम्हाला विचारणार सुद्धा नाही. तुमच्या पाठीमागे पहिली तुमच्या समाजाची गर्दी नसेल, तुमचा समाज बांधव तुमच्या मागे नसेल तर राजकारणी तुम्हाला जराही विचारणार नाही. जर तुमच्या मागे तुम्ही चाललाय रस्त्याने, तुमच्या मागे रोज 5-10 लोक तुमच्या बरोबर चालतायत, हळूहळू 5-50, 100 लोक तुमच्या बरोबर होत आहेत आणि एखाद्या राजकीय पक्षाच्या बैठकीला तुम्ही त्या सगळ्यांना घेऊन गेला तर तुमच्या मागची गर्दी लक्षात घेऊन तिथला तो तिकीट देणारा माणूस किंवा त्या पक्षाचं नेतृत्व करणारा माणूस म्हणणार आहे नाही, आंबेडकरांना तिकीट दिली पाहिजे, त्यांच्या मागे समाज खंबीरपणे उभा आहे, त्यांना तिकीट दिले तर आपल्या पक्षाचा फायदा होईल, आपला एक प्रतिनिधी वाढेल. पण जर आपण समाजाकडे जर डुंकून बघणार नसू तर मात्र ते राजकीय पक्षाची लोकही आज वापरता येतच ना आपल्याला, आज आपल्याला वापरता येते. राखीव जागेशिवाय आपल्याला संधी मिळते का? 21व्या शतकाकडे आपण निघालोय. आमचे चर्मकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बाबूरावजी माने साहेब आणि मराठवाड्याचे नेतृत्व करणारे परसरामजी इंगोले साहेब, आमच्या ताई पोलीस साहेब, चौधरी साहेब, सर्वच मंत्री सगळे आलेले. आपले असं झालंय की पुढे लावले 100 पोल, मी लावले 100 पोल, खर्च आणि कोणता काही 4 ते 5 वर्षापासून ओळखतो की त्यांची तळमळ समाजासाठी, मी कार्याध्यक्षपदासाठी माणूस शोधत आहे. पण ते माणसं असं म्हणतात की आमचं काही कामच नाही केलं असं म्हणतात. आता माने साहेबांनी मला सांगितले असे माणसं पाहिजे मला. लोक काय म्हणतात, स्वार्थ बघतात, बायको लेकरं बाळ बस, बाकी काही नाही, समाजाचं काही नाही करायचं, समाज हितासाठी काही घेणं देणं नाही लोकांना बस, पण आणि हे पाहिजे माझं काम स्वतःचं.